वंश न्यूज दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। कार्तिक पौर्णिमेच्या पावन पर्वावर काल नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील जगविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा 24वा वर्धापन दिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। यावेळी जपानचे भदंत कानसेन मोचिदा आणि जपानच्या 30 बुद्ध विहारांचे प्रमुख पूजनीय भिक्खू संघ यांच्या उपस्थितीमध्ये विशेष बुद्ध वंदना व धम्मदेसना घेण्यात आली। या प्रसंगी ड्रॅगन पॅलेस फेस्टिवलचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले। कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी, आमदार टेकचंद सावरकर तसेच ड्रॅगन पॅलेसच्या शिल्पकार ॲडव्होकेट सुलेखाताई कुंभारे, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, फूड कोर्टाचे आर्किटेक्ट हबीब खान, दिलीप मसे प्रामुख्याने उपस्थित होते। या प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानच्या कोयासान विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी मिळाल्याने त्यांना भदंत कानसेन मोचिदा व ॲडव्होकेट सुलेखाताई कुंभारे यांनी सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला। यावेळी फडणवीस यांनी ऑनलाईन पद्धतीने फूड कोर्टाचे उद्घाटन केले। केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी भारत व जपान मैत्रीचा धागा दृढ होत असल्याचे सांगितले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲडव्होकेट सुलेखाताई कुंभारे यांनी तर आभार वंदना भगत यांनी मानले। ड्रॅगन पॅलेस फेस्टिवलच्या निमित्ताने आपल्यामध्ये जपानमधून उपस्थित झालेले व्हेरी वेनरेबल निशिओ कानसेन मोचिदा सान, आमच्या मोठ्या ताई, मोठ्या भगिनी आणि ज्यांच्यामुळे ड्रॅगन पॅलेस टेम्पल अस्तित्वात आलं ते आदरणीय सुलेखाताई कुंभारे, वेनरेबल वाटानाबे गॉन्शी, वेनरेबल मात्सुमोतो गाकुग्यो, वेनरेबल मात्सुमोतो जिकेई, वेनरेबल ओझावा इशू, वेनरेबल योगिशिता क्योमो, वेनरेबल योकोहित्सु, मंचावर उपस्थित जपानवरनं आलेले सर्व भिक्खू आणि भंतेगण, ओगावा सोसायटी आणि ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या कार्यामध्ये वाहून घेतलेले ताईंचे सर्व सहकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि क्रांतीचे महासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना अर्पित करतो। कालच संविधान दिवस पार पडला, त्या संविधान दिनाच्या देखील आपल्याला खूप शुभेच्छा देतो आणि आजचा दिवस देखील अत्यंत महत्त्वाचा आहे। त्रिपुर पौर्णिमेचा दिवस आहे। आजच्याच दिवशी भगवान गौतम बुद्धांनी संघाची स्थापना केली होती, त्यामुळे आजच्या दिवसाच्या देखील आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थानं ड्रॅगन पॅलेस टेम्पल पुढील वर्षी 25 वर्ष पूर्ण करेल आणि ही 25 वर्ष सुलेखाताईंच्या मेहनतीची, त्यांच्या प्रामाणिकतेची आणि त्यांच्या समर्पणाची 25 वर्ष आहेत असं या ठिकाणी जर मी म्हटलं तर ते योग्य ठरेल। मगाशी त्या म्हणाल्या की मिसेस ओगावा यांना माझ्यावर का विश्वास ठेवावा असा वाटला हे मला माहिती नाही, पण मला असं वाटतं की मिसेस ओगावा या पुण्यात्मा होत्या आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्यासारखा पुण्यात्मा हा सुलेखाताईंमध्ये पाहिला आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि म्हणूनच ड्रॅगन पॅलेस टेम्पल सारखं हे अतिशय महत्त्वाचं ठिकाण आज धम्म उपासनेकरता या ठिकाणी तयार झालं। गेल्या 24-25 वर्षामध्ये ताईंनी ज्या प्रकारे याचं पावित्र्य राखलंय
अनेक वेळा अशा प्रकारची वास्तू तयार होतात, पण हळूहळू कालांतराने त्या वास्तू थोड्याशा व्यावसायिक होतात. पण ताईंनी इथे कुठली व्यावसायिकता येऊ दिली नाही. धम्माचं जे तत्व आहे त्या तत्वानुसारच इथलं कार्य चालेल हे त्यांनी ठरवलं आणि तशा प्रकारे त्यांनी ते चालवून दाखवलं. आणि म्हणूनच आज आपण बघतोय की पूर्वी आपल्या नागपूरला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा दिल्यामुळे आपली दीक्षाभूमी ही जगाच्या नकाशावर नागपूरला आणत होती. पण आता बाबासाहेबांच्याच आणि दादासाहेबांच्या शिष्या असलेल्या सुलेखाताईंनी ड्रॅगन पॅलेस टेम्पल सुरू केल्यामुळे दीक्षाभूमीसोबत जगाच्या नकाशावर आता नागपूरला ड्रॅगन पॅलेस टेम्पलची सिटी म्हणून देखील ओळखलं जातं. हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे. आणि यातनं भारत जपान मैत्री हा जो काही एक नवीन अध्याय या ठिकाणी ताईंनी सुरू केला, खरं म्हणजे भगवान गौतम बुद्धांचा धम्म हा संपूर्ण जगामध्ये पोचला. आणि विशेषतः कुठलीही लढाई न करता, कुठलंही शस्त्र न वापरता लोकांचे मन जिंकून देश जिंकणारा धम्म जर कुठला असेल तर तो भगवान गौतम बुद्धांचा धम्म आहे. हे आपण सगळ्यांनी बघितलं. आणि आज संपूर्ण साऊथ ईस्ट एशियाच्या प्रगत देशांमध्ये धम्माला मानणारे लोक आणि धम्माची शिक्षण देणारे लोक हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. मला देखील जपानमध्ये अनेक वेळा जाण्याची संधी मिळाली आणि विशेषतः कोयासान या ठिकाणी मला जायची संधी मिळाली. कोयासानचं महत्त्व हे की ज्यांनी जपानमध्ये धम्म नेला ते कोबोडायशी यांची बोधिसत्व अवस्थेतील समाधी ही असं मानलं जातं की गेले 2000 वर्ष त्या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे जपानमधल्या प्रत्येक धम्म उपासकाला एकदा तरी आपण तिथे गेलं पाहिजे. आणि मोठी मोठी जी जपानमधली घराणी आहेत ते त्या ठिकाणी जागा बुक करून ठेवतात की आमच्या परिवारातली समाधी ही त्या ठिकाणी असली पाहिजे. अशा प्रकारच्या कोयासानला मला जायची संधी मिळाली. आणि कोयासान विद्यापीठामध्ये ज्या ठिकाणी जगातलं सगळ्यात वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण तर मिळतंच, पण त्याचसोबत आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट स्टडीचं केंद्र देखील हे कोयासान विद्यापीठ आहे. या कोयासान विद्यापीठामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा लावून त्याचं अनावरण करण्याची संधी मला मिळाली. ताईंनी ज्याचा उल्लेख केला की आमच्याकरता इतका मोठा क्षण होता की आपले बाबासाहेब हे जपानमध्ये देखील त्या ठिकाणी लोकांच्या आकर्षणाचं केंद्र होते. आणि मला याही गोष्टीचा मनापासून आनंद आहे की त्याच कोयासान विद्यापीठाने मला त्या ठिकाणी डॉक्टरेट दिलं. आणि मला असं वाटतं की एक अतिशय मोठी उपाधी या माध्यमातून कोयासान सारख्या विद्यापीठातून मिळाली. मी त्यांचे देखील आभार मानतो आणि त्याकरता ताई तुम्ही माझा सत्कार केला त्याबद्दल तुमचे देखील आभार मानतो. खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना लंडनमधलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर जिथे राहून त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतलं ते लिलावाला निघालेलं होतं. मी मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेतला आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं ते घर खरेदी केलं. आणि त्या ठिकाणी आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक दुर्मिळ वास्तू, त्यांच्या पत्रव्यवहार याची एक प्रदर्शनी लावली. आज
लंडनमध्ये गेल्यानंतर आवर्जून भारतीय लोक ते घर पाहण्याकरता जातात. एक आकर्षणाचं केंद्र हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर झालंय. आणि त्यासोबत आपल्याला कल्पना आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक चैत्यभूमीला इंदू मिलवर झालं पाहिजे. एक मोठा संघर्ष होता, पण जागा मिळत नव्हती. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींकडे मी गेलो. 3000 कोटी रुपयाची जागा विनाशुल्क ही संपूर्ण जागा आपण स्मारकाकरता दिली. स्मारकाचं काम सुरू झालं आणि मला विश्वास आहे की पुढच्या वर्षीच्या शेवटापर्यंत इंदू मिलवरचं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आपण पूर्ण करू. आणि मुंबईमध्ये जो व्यक्ती येईल त्याला सी लिंकवर जावं लागतं आणि जो व्यक्ती सी लिंकवर जाईल त्याला पहिलं दर्शन हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होईल. अशा प्रकारची रचना आपण त्या स्मारकाची त्या ठिकाणी केलेली आहे. आताच ताईंनी सांगितलं पवित्र दीक्षाभूमीवर त्या ठिकाणी आताच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने 200 कोटी रुपयाच्या कामांची सुरुवात. ताई नुसते पैसे दिले नाही, आपण आता कामांची सुरुवात केली प्रत्यक्ष त्या ठिकाणी आणि अतिशय सुंदर त्याचं संपूर्ण स्वरूप आपण बदलतोय. कारण माझं हे मत होतं की ही केवळ भारताकरता महत्वाची दीक्षाभूमी नाही आहे. जगभरातले पर्यटक जपानचे, चीनचे, थायलंडचे, साऊथ ईस्ट एशियाचे सगळे लोक त्या ठिकाणी येतात. तर तिथे आल्यानंतर त्याचं स्वरूप देखील आंतरराष्ट्रीय असलं पाहिजे आणि म्हणून ते काम देखील आपण सुरू केलं. या ठिकाणी ताईंच्या नेतृत्वामध्ये जी काही वेगवेगळी कामं आपण सुरू केली ती तर आपण बघितलीच. पण एक गोष्ट मी आवर्जून सांगितली पाहिजे की सरकारच्या माध्यमातून आम्ही जेव्हा कामं सुरू करतो काही ठिकाणी माझा अनुभव असा असतो की 1 रुपया टाकला तर 90 पैशाचं 80 पैशाचंच काम होतं. पण ताईकडे उलट आहे. ताईकडे जेव्हा सरकारचा 1 रुपया लागतो तेव्हा 1.5 रुपयाचं काम होतं. ताई त्याच्यामध्ये स्वतः लक्ष घालून स्वतःचा पैसा टाकून स्वतःचं श्रम टाकून त्याचं सोनं करतात. आणि म्हणूनच इथे ज्या वास्तू तयार झाल्या आहेत या वास्तू जर ताईंच्या ऐवजी दुसऱ्या कुठल्या सरकारी एजन्सीने तयार केल्या असत्या तर कधीच इतक्या सुंदर झाल्या नसत्या. त्यांनी स्वतःचा जीव त्याच्यामध्ये ओतला. त्यांचा कुठलाही त्याच्यामध्ये स्वतःचा वैयक्तिक इंटरेस्ट नाही, कुठलाही वेस्टेड इंटरेस्ट नाही. त्याच्यामुळे आहे त्याच्यापेक्षा जास्त टाकून अधिक चांगलं कसं करता येईल हा त्यांचा प्रयत्न आहे. आपण मागच्या काळात विपश्यना केंद्राचं स्किल डेव्हलपमेंट सेंटरचं उद्घाटन केलं. आपण आता आज फूड कोर्टचं उद्घाटन करतोय. आणि ताईंनी मला सांगितलंय की त्यांच्या मनात आहे की वर्षभरामध्ये या ठिकाणी जे रेस्ट हाऊसेस आपल्याला तयार करायचे आहेत, जे काही भक्तिनिवास या ठिकाणी तयार करायचे आहेत आणि जे बुद्धिस्ट थीम पार्क तयार करायचं आहे तर आपल्या ड्रॅगन पॅलेस टेम्पलला 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्ताने जगभरातनं लोक या ठिकाणी येतील. तोपर्यंत सगळं काम जेवढ्या वेगानं पूर्ण करता येईल तेवढ्या वेगानं पूर्ण करण्याचा प्रयत्न हा ताईंच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून खरं म्हणजे मी एक गोष्ट सांगेन की अशा प्रकारचं समर्पित नेतृत्व ताईंच्या रूपानं आपल्याला मिळालेलं आहे. आणि म्हणूनच आज इथला सगळा कायापालट झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी धम्माची दीक्षा आपल्याला दिली, मानवाला मानव म्हणून जगण्याचा जो अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला आणि यासोबत खऱ्या अर्थानं जगामध्ये शांती नांदली पाहिजे, प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे आणि सगळ्यांचा एकत्रित विकास झाला पाहिजे. समता आणि बंधुतेचा जो संदेश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला त्याच संदेशाला प्रस्थापित करण्याचं काम खऱ्या अर्थानं सुलेखाताई या ठिकाणी करतात. आणि म्हणून मी आज या निमित्ताने एवढंच सांगतो, त्या माझ्या मोठ्या भगिनी आहेत, लहान भाऊ म्हणून माझ्यावर त्यांचं फार प्रेम आहे. मी जीवनभर आपल्या या कामाच्या पाठीशी उभा आहे. आपण अर्ध्या रात्री ताई आवाज द्या, आम्ही निश्चितपणे आपल्या पाठीशी उभं राहू. आणि हे जे कार्य आपण करतात हे भव्य तर होतच आहे, हे दिव्य देखील होत आहे, पण हे जगाला हेवा वाटेल असं कसं होईल याकरता यापुढे देखील आपण प्रयत्न करत राहू.
एवढाच विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो। पुन्हा एकदा जपानमधनं जी सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत आणि विशेषतः या ठिकाणी मोशिदा सान हे जे आलेले आहेत त्यांचं मनापासनं या ठिकाणी स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय भीम, जय भारत। विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेसचा 24वा स्थापना दिवस आपण या ठिकाणी आज मोठ्या थाटात साजरा केलेला आहे। याचा शुभारंभ झालेला आहे 2 दिवसाच्या ड्रॅगन पॅलेस फेस्टिवलचं। आणि या ठिकाणी आज सकाळला जे जपान येथील पूजनीय संघ आहे यांच्या उपस्थितीमध्ये विशेष बुद्धवंदना संपन्न झाली। माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांनी ड्रॅगन पॅलेसच्या या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या। सोबतच आज या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे नेते आहेत आणि उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना कोयासन युनिव्हर्सिटीने डॉक्टरेट दिलं। त्यामुळे जपानच्या सर्व भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये आम्ही आज त्यांना कोयासन युनिव्हर्सिटीने दिलेल्या डॉक्टरेट डिग्रीच्या संदर्भात त्यांचा सुद्धा या ठिकाणी आम्ही सत्कार केलेला आहे, स्मृतिचिन्ह दिलेलं आहे। मला असं वाटते की आजच्या या संपूर्ण कार्यक्रमामध्ये ड्रॅगन पॅलेसच्या शांती, मैत्री व मानव कल्याणकारी विचाराचं केंद्र म्हणून सुप्रसिद्ध झालेलं आहे असं माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मान्य केलेलं आहे। इथे जे लोक येणारे आहेत त्यांच्याकरिता चहा किंवा काही नाश्ता किंवा जेवणाची व्यवस्था नव्हती, म्हणून फेस्टिवलच्या निमित्ताने आज देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते नुकतंच संपन्न झालेलं आहे। मला असं वाटतं की ही एक ड्रॅगन पॅलेसची फार मोठी उपलब्धी आहे आणि या ड्रॅगन पॅलेसच्या 2 दिवसीय फेस्टिवलमध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज संध्याकाळला 7 वाजता राहुल भोसले यांचं आणि राहुल सक्सेना यांचं बाबासाहेब आणि भगवान बुद्धाच्या गीतांचं एक कार्यक्रम या ठिकाणी सादर केला जाईल। 25व्या वर्धापन दिनानिमित्त पुढच्या वर्षी होणाऱ्या वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय स्तरावर होईल अशी अपेक्षा या